लग्न होऊन 10-11 वर्ष झाले तरीसुद्धा एक गोष्ट मात्र आमच्यातली सुटत नाहीये. ते म्हणजे प्रत्येक गोष्ट आणण्यासाठी ना आम्हाला सोबत जावं लागतं. लिटरली तुम्हाला सांगते, किराणा, बाजार ज्या काही बेसिक गोष्टी आहेत ना, त्यासुद्धा आणायला ना आम्हाला सोबत जावं लागतं. हे मला एकटीला कधीच सोडत नाहीत किंवा स्वतःहून माझ्यासाठी कधीच काही आणत नाही. पण आज बर्थडेच्या दिवशी तुम्हाला सांगते, मला स्पेशल डेच्या दिवशी त्यांनी छान असं सरप्राईज गिफ्ट दिलेले. मला आहे ना त्यांनी अनारकली पॅटर्नमध्ये ड्रेस आणलेला होता आणि सगळ्यात मी स्वतःहून गेलेले होते आणि माझ्यासाठी काहीतरी फर्स्ट टाईम स्वतःहून काहीतरी आणलेलं होतं. मला खूप जास्त आवडलेलं होतं कारण की खूप जास्त प्रिटी कलर होता. त्यानंतर तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. आज ना बर्थडे मी घरी सेलिब्रेट केलेलं होतं कारण की खूप जास्त ऊन आहे आणि मला काही बाहेर पडायचं नव्हतं आणि गोलूमुळे ना बाहेर सेलिब्रेशन काही पॉसिबल नव्हतं. मी ना बेलाला आहे ना बाहेर ठेवत असते आणि त्याला खूप जास्त बोर होतं. मग ना बेलाजवळ खूप जास्त टाइम स्पेंड करत असते, तेवढंच त्याला बरं वाटतं. बऱ्याच जणांचं चाललंय बरं का की घरातले म्हणतात की बेलाला ना विकून टाक किंवा ना सेल करून टाक, बाहेर देऊन टाक कुणाला तरी, पण मला काही पॉसिबल नाही कारण की खूप जास्त जीव गुंतलेला आहे त्याच्यामध्ये, अजिबात त्याला देऊ वाटत नाही. त्यानंतर माझं हेअर केअर वगैरे करून घेतलं मी. मला बरेच जण म्हणतात की डिलिव्हरी नंतर हेअर फॉल होतो का, तर मी असा मोठा हेअर कॉम्ब यूज करत असते ज्याने की जास्त हेअर फॉल किंवा ना हेअर डॅमेज होत नाही. आणि गोलूसाठी ना मस्त असं त्यांनी टॉवर फॅन किंवा मिनी टॉवर फॅन आणलेलं होतं, त्याच्यामुळे त्याला अजिबात गरम होत नव्हतं. छान अशी थंड हवा येत होती. आणि माझा आहे ना गोलूला आहे ना झोपायच्या वेळेस मी स्टोल देत असते, त्याला कम्फर्ट वाटतं किंवा मस्त असं खेळतो त्या स्टोल सोबत आणि झोपी जातो. बाय.